Hi students, so let's start the next lesson of multiplication. Okay, open your math textbook. Children, open your math textbook and look at page number 31. Look carefully, students. Now we are using tables for multiplication. मी आधीच तुम्हाला मागच्या तासामध्ये सांगितलं होतं मल्टिप्लिकेशन कॅरी आउट करायचं असेल, मल्टिप्लिकेशनची गणितं सोडवायची असतील तर तुम्हाला टेबल्स फार येणं गरजेचं आहे. सो टुडे वी आर यूजिंग टेबल्स फॉर मल्टिप्लिकेशन. आता आपण इथे प्रत्यक्षात टेबल्सचा वापर म्हणजे टेबल्स म्हणून किंवा टेबल्सचा वापर करून म्हणजे पाढ्यांच्या आधारे आपण गुणाकाराची गणितं सोडवणार आहोत. ठीक आहे, आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आणि इथे आता काय आहे मल्टिप्लिकेशन. आता आपण कालच्या लेसनमध्ये मी तुम्हाला जे पेज नंबर 30वरचं सोडवायला सांगितलं होतं ते ओन्ली 3 into 6 सो 5 into 3 अशी तुम्ही काल गणितं सोडवली होती बरोबर. पाढे म्हणून ती सगळी गणितं सोडवली होती. परंतु आज हे जसे आपले ॲडिशन अँड सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम्स असतात तसंच मल्टिप्लिकेशनसुद्धा इथे वर्ड प्रॉब्लेम्स असतात मल्टिप्लिकेशनचे सुद्धा. तर ते आता आपण घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट एक्झाम्पल. लुक केअरफुली. ओपन द पेज नंबर 31. Okay. On his birthday, Chintu bought 6 pens at ₹5 per pen. How much must he pay the shopkeeper for them? On his birthday, त्याच्या बर्थडेला कोणाच्या चिंटूच्या बर्थडेला त्यांनी काय केलं 6 पेन्स आणले. किती आणले 6 पेन्स आणले. प्रत्येक पेनची किंमत ₹5 होती. त्यांनी काय आणलं ॲट ₹5 पर पेन. त्यांनी ₹5 प्रत्येकी असे 6 पेन्स आणले. म्हणजे एका पेनची किंमत किती होती ₹5. आणि असे त्यांनी किती पेन्स आणले किती बॉट केले चिंटू बॉट 6 पेन्स. ओके. सो हाऊ मच मस्ट ही पे द शॉपकीपर फॉर देम. मग ते किती रुपये द्यायला लागले असतील किती रुपये द्यावे लागतील किती शॉपकीपरला किती रुपये द्यावे लागतील. 6 पेन्स आणले आणि 5 पेन्स घेतले तर किती काय करावे लागतील मग 2. आता बघा टू फाइंड आउट द टोटल कॉस्ट. आपल्याला टोटल कॉस्ट काढायची आहे. तर सो वी मस्ट से द 5 टाइम्स टेबल अप टू 5 6 द 5 टाइम्स टेबल. मग 5चा टेबल आपण कुठपर्यंत म्हटला पाहिजे 6 पर्यंत. कुठपर्यंत म्हटला पाहिजे 6 पर्यंत. सो 6 पेन्स इंटू 5 cost of 1 pen and 6 pens. So 5 6s are 30. 5 6s are 30. That is 5 into 6 is equal to 30. So total cost किती झाली इथे 30 रुपीज. मग शॉपकीपरला त्यांनी किती द्यायचे आहेत 30. सो 5 6 are 30 6 5 are 30. असंही तुम्ही करू शकता. In the next example. Okay. How many trees in 5 rows? How many trees in 5 rows if there are 8 trees is a 1 row? ती करती इथे बघून करते तर तुझा कर. Okay. Look at students this example. Look out the example. How many trees in 5 rows? If NJ बघा 5 ओळीमध्ये किती ट्रीज असतील जर इफ देर आर 8 ट्रीज इन 1 रो. 8 ट्रीज इन अ 1 रो. एका रोमध्ये जर 8 ट्री आहे तर ते 5 रोजमध्ये किती असतील. मग इथे पण आपण काय करणार आहे मल्टिप्लिकेशन. रोज 5 ओळी किती आहेत 5. ट्रीज इन इच रो 8. एका ओळीमध्ये किती आहेत 8. ओके. ऑपरेशन मल्टिप्लिकेशन. मग आपण काय करणार आहे त्याच्या मग मल्टिप्लिकेशन करणार आहे. वी शाल यूज 8 टाइम्स टेबल. मग आपण 8चा टेबल म्हणायचं. कुठपर्यंत म्हणणार 5 पर्यंत. मग 8 5 are 40. 8 5 are 40. टोटल ट्रीज किती झाले मग 40. एका रो मध्ये किती आहेत 8. एका रो मध्ये किती आहे आपल्याला काय सांगितलं आहे 5 रोजमध्ये किती असतील. एका रो मध्ये 8 ट्रीज आहेत तर 5 रोजमध्ये किती. सो 8 5 are 40.
5 rows, a tree in each row. So total number of tree is equal to 40. 40 trees are in 5 rows. Okay, the next example. If 9 laddus can be put in a one box. एका बॉक्स मध्ये किती लड्डू आहेत? 9. How many can be put in 7 such boxes? असेच 7 बॉक्स मध्ये किती असतील? सो आपल्याला काय करावं लागेल? Multiplication. Very good. The operation is multiplication. We shall say the 9's table. So say the 9's table. 2, 7. 9 7s are 9 1s are 9, 9 2s are 18, 9 3s are 27, 9 4s are 36, 9 5s are 45, 9 6s are 54, 9 7s are 63. So 63 is a answer. 9 7s are 63. So write down here 63. So 7 boxes, 9 laddus in a one box. एका बॉक्स मध्ये किती आहेत? 9 लड्डूज. म्हणजे 7 बॉक्स मध्ये किती झाले? 63. So total number of laddu is 63. Very good. The next example. Look carefully. 7 days in a 1 week. एका आठवड्यात किती दिवस असतात? 7. 7 days in a 1 week. So how many days in a 4 weeks? मग असे 4 weeks मध्ये किती दिवस असतील? So say the 7 times table. 7 4s are 28. 28. How many? 28 days in a 4 weeks. एका वीक मध्ये किती डेज आहेत? 7 डेज आहेत. सो 4 वीक्स मध्ये किती डेज झाले? 28. सो टोटल डेज इज 28. राईट डाऊन हिअर 28. व्हेरी गुड. नेक्स्ट एक्झाम्पल इज 8 tiles in a 1 row. 8 tiles in a 1 row. 8 tiles. टाईल्स असतात ना, म्हणजे आपल्या किचनच्या ओट्यावर किंवा कधी कधी बाथरूममध्ये हो की नाही असतात की नाही त्या टाईल्स. त्या टाईल्स किती आहेत एका रोमध्ये? एका किंवा फरशी पण आपण म्हणू शकतो त्याला. तर एका रोमध्ये किती टाईल्स आहेत? 8. हाऊ मेनी टाईल्स इन अ 1 रो? 8. 8 टाईल्स इन अ 1 रो. सो हाऊ मेनी इन अ 3 rows? तर 3 rows मध्ये किती असतील? सो व्हॉट वी डू हिअर? Multiplication. So what we do here? Multiplication. Very good. So 8 3s are 8 3s are 24. 24. 8 tiles in a 1 row, 3 rows. So total number of tiles is 24. तुम्ही असंही करू शकता. इकडे बघा, इकडे उदाहरण आहे. 3 8s are सुद्धा करू शकता. 3 8s are 28. 3 8s are also 24. 8 3s are 24 or 3 8s are 24. So total number of tiles is 24. The next example. So look at the last example here. 1 गावा cost ₹6. एका पेरूची किंमत किती आहे? 6 रुपये. How much money will be needed to buy 1 गावा for each of the 4 friends Tony, Sonu, Nandu and Salma? Look carefully the example. Listen carefully. 1 गावा cost 6 rupees. How many rupees? 6 rupees. एका गावाची किंमत किती आहे? 6 rupees. How much money will be needed to buy? किती रुपये लागतील? किती रुपयांची गरज आहे? 1 गावा फॉर इच ऑफ 4 फ्रेंड्स. म्हणजे 4 फ्रेंड्स आहेत. कोण कोण? टोनी, सोनू, नंदू अँड सलमा. प्रत्येकाला किती घ्यायचे आहेत? 1. 1. म्हणजे किती गावा घ्यायला लागतील आपल्याला? 4. 4. प्रत्येक each one. Okay. Each 1 to 4 friends. So 1 gawa for each. Okay. So what we do here?
Multiplication. In which two numbers we do here? 6 into 4. Very good. 6 into 4 is equal to 6 4s are 6 1 is 6, 6 2 is 12, 6 3 is 18, 6 4 is 24. So how many rupees in all? 24 rupees in all. Next, write 5 here. Sorry students, press here. Okay, sorry student to disturbance. Okay, the answer is 24 here. Okay, Yes. look at page number 31. Sorry, 32. Properties of multiplication. आता लक्षात द्या, मी हे काल तुम्हाला हा भाग शिकवला होता. ॲक्च्युली हे सांगितलं होतं की 3 5s are 3 5 are say the table. 3 1 is 3, 3 2 is 6, 3 3 is 9, 3 4 is 12, 3 5 is 15. 3 5s are 15 and 5 3s are 15. so always remember that 3 5s are or 5 3s are, these are same, these are equal numbers. Okay, आपण 3 5s are म्हटलं काय आणि 5 3s are म्हटलं काय, हे वेगवेगळं आहे का? No. these are same numbers. ओके, आता इथे बघा खाली कॅरी आउट द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन ऑब्झर्व. ओके, आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आणि ऑब्झर्व करायचं सांगितलं. हां, ओके, स्टार्ट द मल्टिप्लिकेशन. 6 5s are 6 5 are पटपट 30. ओके, व्हेरी गुड. 6 5s are 30 and 5 6s are 30. next. 8 3s are 24. 24 and 3 8s are 24. 24. Very good. 7 6s are 7 1 is 7. say loudly. 7 1 is 7, 7 2 is 14, 7 3 is 21, 7 4 is 28, 7 5 is 35, 7 6 is 42, 7 7 बस ना. 7 6s are 42 and 6 7s are 42. 42. 9 2s are 9 2 is 18. 18 and 2 9s are 18. very good. So the product of two numbers remains the same even if their order is changed. लक्षात घ्या, the product of two numbers म्हणजे कुठल्याही दोन नंबर्सचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं, जर ते सेम असतील तर, म्हणजे 7 6s are आणि 6 7s are, फक्त इकडचा नंबर इकडे आणि इकडचा नंबर इकडे जर चेंज झाले तर इफ देअर ऑर्डर इज चेंज, फक्त त्यांची ऑर्डर चेंज झाली म्हणजे 6 7s are आणि 7 6s are, जर दुसरा नंबर आला तर सेम येतील का? नो. द प्रोडक्ट ऑफ टू नंबर रिमेन्स द सेम इवन इफ दे आर ऑर्डर चेंज. म्हणजे इकडचे इकडे, तिकडचे तिकडे, इकडचे तिकडे, तिकडचे इकडे जरी झाले तर त्यांचा आन्सर काय येणार आहे? सेम येणार. द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स रिमेन्स द सेम इवन इफ देअर ऑर्डर इज चेंज. त्यांची ऑर्डर जरी चेंज झाली तरी त्यांचं द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स रिमेन्स द सेम. ओके, ते सेम असणार आहे. ओके, नेक्स्ट. सो फॉर एक्झाम्पल इथे आणि दिलेलं आहे 6 5s are is equal to 5 6s are, 8 3s are is equal to 3 8s are, 7 6s are is equal to 6 7s are, 9 2s are is equal to 2 9s are. Okay students, do you understood? Yes. The multiplication property of 0. Okay, look at the very important thing here. Look at the very important here. When we multiply 0 by any number or when we multiply any number by 0, the product is always 0 means. Okay, look here very carefully. आता इथे बघा, जेव्हा आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन 0च्या सोबत करतो, लक्षात घ्या, जेव्हा आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन 0 सोबत करतो तेव्हा आन्सर काय येतं? मीन्स 4 + 0 इज इक्वल टू 4. व्हेरी गुड. 4 - 0 इज इक्वल टू
4. 4. 4मधून 0 कमी केलं तर उत्तर काय येणार आहे? 4. 4च येणार आहे. 0 + 4 = 4. 4. हो की नाही? बट जेव्हा when we multiply 0 by any number, जेव्हा आपण कोणत्याही वेळी 0 आणि एखादा नंबर यांचं जर मल्टिप्लाय केलं, इंटू केलं, तर आन्सर काय येतं? ते ऑलवेज 0. मीन्स 0 × 4 = 0. 4 × 0 = 0. म्हणजे नेहमी लक्ष, ॲडिशन सबट्रॅक्शन सारखं इकडे नाही. इकडे जर कोणताही नंबर तुम्ही 0 गुणिले केला तर त्याचा आन्सर काय येणार आहे? 0. मीन्स 0 × 4 = 0 अँड 4 × 0 = 0. हे लक्षात घ्या. म्हणा माझ्या पाठीमागे, से आफ्टर मी. वेन वी मल्टिप्लाय 0 when we multiply 0 by any number by any number or when we multiply or when we multiply any number any number by 0, by 0, the product is always 0. the product always the 0. The product is always 0. The product always the 0. 0 means 0 × 4 0 × 4 is equal to is equal to 4 × 0 4 × 0 is equal to 0. is equal to 0. आता तुम्हाला इथे उदाहरण दिलेले आहेत बघा. 2 2 2 and 2. 2 + 2 + 2 + 2 is the same as 2 × 4. 2 4s are 8. Okay. 1 + 1 + 1 is the same as a 1 × 4 is equal to 4. But इथे बघा, आता तुम्हाला लक्षात येईल, या बास्केटमध्ये काही आहे का? No. मग आता आपण काय केलं? 0 + 0 + 0 + 0 म्हणजेच काय झालं? 0 × 4 = 0. 0. कळलं का तुम्हाला? इथे बघा, ह्या बास्केटमध्ये 2 balls 2 balls 2 balls 2. ओके. सो 2 4s are 8. 1 4s are 4. बट इथे काय आहे का? No. सो मग 0 4 वेळा आला तर त्याचा आन्सर काय येणार आहे? 0. 0च येणार. हो की नाही? सो ऑलवेज रिमेंबर दॅट 0 आणि कुठल्याही नंबरचा हा मल्टिप्लिकेशन काय येतं? 0. सो कुठलाही नंबर, एनी नंबर यू टेक इट एंड उसमें आप जब 0 मल्टीप्लाई करते हैं तो आंसर क्या आता है? 0. 0 ही आता है. तुम्ही कोणत्याही नंबरला 0नी मल्टिप्लाय केलं, इंटू केलं तर आन्सर विल बी 0. always 0. So you remember that always. This is not same to as addition and subtraction. Multiply is a different in way. Okay. So 0 जेव्हा कधी पण कुठल्याही संख्येला 0नी गुणाकार जर केला तर आन्सर काय येतं? 0. हे नेहमी लक्षात ठेवायचं. सो कॅरी आउट द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन नाव. 2 4s are 8. So write down here 8 and 4 2s are 8. Next. आता बघा, हे बघा, 7 3s are 7 3s are 21. 21 and 3 7s are 21. very good. आता नाव 7 0 7 × 0 0. very good and 0 × 7 0. 0 8 × 0 0. and 0 × 8 0. very good. 9 8s are 72. 72 and 8 9s are 72. 6 3s are 18. 18 and 3 6s are 18. very good. Now multiplicand, multiplier and product. आता बघा, गुणाकारामध्ये, मल्टिप्लिकेशनमध्ये प्रत्येक नंबरला काय म्हणतात तर ते आता आपण शिकणार आहोत. आता तुम्हाला इथे दिसतंय, इथं जो फर्स्ट नंबर आपण जसं ॲडिशनमध्ये म्हणतो, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर अँड द आन्सर इज ओके. तर इथे मल्टिप्लिकेशनमध्ये काय म्हणतात बघा.
ज्याला आपण गुणतो, म्हणजे ज्या संख्येला आपण गुणतो म्हणजे मल्टिप्लाय करतो, ज्या संख्येला आपल्याला गुणायचं आहे त्याला आपण म्हणणार आहे, वन सेक, आता आपण काय म्हणतो ॲडिशनमध्ये, द फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, द ॲडिशन करतो आणि आपण काय म्हणतो द आन्सर द टोटल नंबर इज असं म्हणतो, बरोबर आहे. बट आपण इथे काय करणार आहोत, तर इथे मल्टिप्लिकेशन करताना वेन वी मल्टिप्लाय, सो 3 नंबर्स असतात यात पण, बरोबर आहे. ज्याला आपण गुणतो तो एक नंबर, ज्या नंबरने आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहे तो एक नंबर, बरोबर आहे. आणि द आन्सर येतं तो एक नंबर, असे एकूण 3 नंबर्स असतात. मग प्रत्येकाला काय म्हणायचं तर ते आपण शिकून घेऊयात. जो वरचा जो नंबर असतो की नाही, हा ज्याला आपण गुणणार आहे, ज्याला मल्टिप्लाय करणार आहे त्याला म्हणायचं मल्टिप्लिकंट. काय म्हणायचं? मल्टिप्लिकंट. आणि ज्याने आपण गुणणार आहे, ज्याने आपण मल्टिप्लाय करणार आहे त्याला म्हणायचं मल्टिप्लायर. काय म्हणायचं? मल्टिप्लायर. ज्या नंबरने आपण मल्टिप्लाय करणार आहे, ज्या नंबरने आपण मल्टिप्लाय करणार आहे, म्हणा माझ्याकडे, ज्या नंबरने आपण मल्टिप्लाय करणार आहे, ज्या नंबरने आपण मल्टिप्लाय करणार आहे त्याला मल्टिप्लायर म्हणायचं. त्याला मल्टिप्लायर म्हणायचं, बरोबर आहे. जो झाडून घेतो, स्वीप म्हणजे काय आपण म्हणतो, काय करतो, स्वाईप म्हणतो, बरोबर आहे की नाही, स्वाईप द फ्लोअर. मग त्याला जो झाडून घेतो त्याला काय म्हणतो, स्वीपर, बरोबर आहे. जो गाणं सिंग आपण काय म्हणतो, टू सिंगर, बरोबर आहे. जो डान्स करतो त्याला काय म्हणतो, डान्सर. आणि मग जो गुणतो, जो मल्टिप्लाय करतो त्याला काय म्हणायचं, मल्टिप्लायर. व्हेरी गुड. जो डान्स करतो तो डान्सर, जो गाणं म्हणतो सिंगर, हो की नाही. तसंच जो मल्टिप्लाय करतो त्याला काय म्हणायचं, मल्टिप्लायर. काय म्हणायचं, मल्टिप्लायर. जो मल्टिप्लायर काय म्हणायचं, प्लायर. मल्टिप्लाय करतो त्याला काय म्हणायचं, मल्टिप्लायर, बरोबर. आणि ज्याला आपण मल्टिप्लाय करतो तो कोण, मल्टिप्लिकंट. कोण तो, मल्टिप्लिकंट. आणि त्यांचं उत्तर जे येतं त्याला म्हणायचं प्रोडक्ट. काय म्हणायचं, प्रोडक्ट. तो काय शिकलो आपण, मल्टिप्लिकंट, ज्याला आपण मल्टिप्लाय करणार आहे ते, ज्याने गुणतो, ज्याने मल्टिप्लाय करतो तो कोण, जो नंबर मल्टिप्लाय करतो तो कोण, मल्टिप्लायर, बरोबर आहे. आणि ज्याला आपण मल्टिप्लाय करतो तो, हो ती अभ्यासच करते, 2 मिनिटं थांब जरा. मल्टिप्लिकंट. आणि द आन्सर इज बिकॉज, आणि जे गुणाकार येतो यांचा मल्टिप्लिकंट आणि मल्टिप्लायर यांना काय, यांचा जो गुणाकार येतो त्याला काय म्हणायचं, प्रोडक्ट. सो ताई सेड इन द मल्टिप्लिकेशन 6 into 5 we multiply the first number is 6. It is the multiplicand. ओके. मग फर्स्ट नंबरला आपण काय म्हणणार आहे, मल्टिप्लिकंट. वी मल्टिप्लाय बाय द सेकंड नंबर, आणि सेकंड नंबरनी काय करतो आपण, मल्टिप्लाय करतो, त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण, इट इज अ मल्टिप्लायर. काय म्हणणार आहे, मल्टिप्लायर. ओके, मल्टिप्लायर. द आन्सर इज 30. इट इज नोन ॲज द प्रोडक्ट. ओके. सिमिलरली कशासारखं, इन द मल्टिप्लिकेशन 5 6 are 5 is multiplicand, 6 is the multiplier and 30 is the product. Okay, do you understand? Yes. The first number what we call, Multiplicand. very good. The second number is Multiplier. multiplier. Okay, and the answer is Product. very good. The first number is multiplicand. Very good. The second number is Multiplier. and the answer is Product. very good. Do you understand, students? Yes. Have you understood? Yes. Okay, very good. Today's homework I will give you in the below video. Okay, bye. Bye.